वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरी नंबोरा, वासुदेव आला हो वासुदेव आला, हो वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरी नंबोरा, वासुदेव आला हो वासुदेव आला. बाई अहो वासुदेव आला तुमच्या दारी, काहीतरी वासुदेवाला भिक्षा वाढा, वासुदेव आला तुमच्या दारी. हा हा माय सांगा, हा अभंग म्हणायचं म्हणू. हा हरी हरी. अर अमोल हा नरदेह मानवा वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे अमोल हा नरदेह मानवा वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अमोल हा नरदेह मानवा वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अर 184 फेरा पेरून मनुष्य जन्माला, 184 फेरा पेरून मनुष्य जन्माला, बाळपणामध्ये खेळ खेळून अन्याय केला फार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे अमोल हा नरदेह मानवा वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे तरुणपणामध्ये धन मिळवले कुटुंब पोशिवले, तरुणपणामध्ये धन मिळवले कुटुंब पोशिवले, स्त्री पुत्रामध्ये रमून गेला संसार वाटे प्यार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे अमोल हा नरदेह मानव वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे अष्टो मित्र म्हणतील माझे माझे गणगोत, अरे इष्टो मित्र म्हणतील माझे माझे गणगोत, कन्या पुतळी आपले नाहीतर मायेचा बाजार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे अमोल हा नरदेह मानव वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे संसारामध्ये देह कष्टीला म्हातारा झाला, संसारामध्ये देह कष्टीला म्हातारा झाला, उठता बसता घेतील प्राण्या काठीचा आधार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे अमोल हा नरदेह मानव वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे कान बहिरे डोळे आंधळे तोंडातून गळला, कान बहिरे डोळे आंधळे तोंडातून गळला, काळ येऊन उभा राहिला यम येऊन उभा राहिला, राम कधी म्हणणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे अमोल हा नरदेह मानव वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे एका जनार्दनी हा नरदेह पुन्हा नाही मिळणार, हरीचे
भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. अरे अमोल हा नरदेह मानव वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, देवाचे भजन कधी करणार. हरी हरी. आपल्या जीवनातील जे मानवी जीवनाचा जो संस्कार आहे, या संस्काराविषयी आपल्या त्यांच्या कीर्तनातून त्यांनी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम असं या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं पारणं त्यांनी फेडलेलं आहे. परत एकदा जोरदार टाळ्या सातपुते त्यांच्यासाठी विनंती करतो आणि कृपया या ठिकाणी आपण बसावं. आजोबा असतील, यांना हे भारूड म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनेकांना तर अवगत आहे, पाठ आहे. आमचे झेंडवेवर दादा आहेत, जवळपास आता 65-70 वय असेल. दादांना सुद्धा आता भारूड तोंडपाठ आहे. असं या ठिकाणी दत्तात्रेय तुकारामजी सोळंके जे नागापूरचे आहेत, या ठिकाणी त्यांना विनंती करतो की कृपया या ठिकाणी आपण आपलं भारूड साजरं करावं. आपल्याला माहीत आहे की इंचू चावला काय मी करू हे प्रसिद्ध भारूड महाराष्ट्राच्या घराघरामध्ये नव्हे प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे. तर मी दत्तात्रेय सोळंके यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावर येऊन या ठिकाणी भारूड सादर करायचं. भारूड काय गवळण हे जे समजा चालत आलेलं आहे, हे म्हणजे समाज प्रबोधन आहे. आता समाजामध्ये भयानक काही गोष्टी अवघड झालेल्या आहेत. आता ते भारूड जर म्हणलं सुरुवात जर केली तर काहीला वाटून बाबा हे काय म्हणता तुम्ही, आणि हे असं नाही. त्याच्यावर प्रबोधन होण्याकरता ही महिना जी आहे ते ह्याच्यामध्ये होत असते. म्हणून याकरता मी एका यांच्या विनंतीला मान देऊन एक भारूड सादर करतो. ते म्हणजे आपले शंभू महादेवाचाच म्हणणार. बाकीचे इतर महागे साथ असले म्हणजे मनाला थोडं पण असल्यामुळं आपणच पुढं म्हणायचं हे होऊ शकत नाही. तरी पण मी माझ्या वयाच्या मानाने मी सादर करतो. हर शिवशंकरा पार्वतीच्या वरा यजन गाईला, शिवशंकरा पार्वतीच्या वरा यजन गाईला, यजन गाईला, यजन गाईला, यजन गाईला, यजन गाईला, शिवशंकरा पार्वतीच्या वरा यजन गाईला, शिवशंकरा पार्वतीच्या वरा यजन गाईला. हो हाती घेऊन मोदकाची वाटी, सोंडवळीतो गोड माटी, नाचा नाच देवी गणपती, नाचा नाच देवी गणपती वाजती. पार्वतीने काढून अंगाची मळी, पार्वतीने काढून अंगाची मळी, गणपती बनविला तया वेळी. पार्वतीने अहंकार केला, पार्वतीने अहंकार केला, शंभू कैलासी नेला, सोंड्याच्या चिलाम कान किती छान. दादा मला एक गणपती आण, दादा मला एक गणपती आण, गणपती आण मला छोटा छोटा आण, गणपती आण मला छोटा छोटा आण, सोंड्याच्या चिलाम कान किती छान. दादा मला एक गणपती आण, दादा मला एक गणपती आण.